अटक टाळण्यासाठी लीलावतीचा आधार घेणारे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कायद्याच्या कचाट्यात इतके खोलपर्यंत अडकले आहेत की आता कोणतेही दादा त्यांना वाचवू शकणार नाहीत असंच दिसतंय। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे केवळ मंत्रिपदच धोक्यात आले नसून त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने कोणत्याही क्षणी त्यांना अटक देखील होऊ शकते। कदाचित उच्च न्यायालयात काही दिलासा मिळेल म्हणून त्यांनी अटक टाळण्यासाठी लीलावतीत धाव घेतली खरी, परंतु उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने आता माणिकरावांना मंत्रिपद आमदारकी गमवावी लागणार आहेच, शिवाय त्यांना अटक देखील होणे अपरिहार्य आहे। त्या अटकेविरोधात ते जामिनासाठी न्यायालयात धाव घेतीलही, परंतु आमदारकी आणि मंत्रिपद मात्र त्यांना गमवावेच लागेल असं दिसतंय। खरे तर न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांची आमदारकी तत्काळ प्रभावाने रद्द व्हायला हवी होती, परंतु त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले। न्यायालयाच्या निर्णयाची लेखी प्रत प्राप्त झाली नसल्याने तांत्रिक कारण समोर करून निर्णय टाळण्यात आला। कदाचित त्या कालावधीत उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळेल अशी आशा त्यांच्या हितचिंतकांना होती, परंतु आता सगळेच दोर कापले गेले आहेत। कमी उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी आरक्षित असलेल्या सदनिका आपल्या पदरात पाडून घेताना आपणच 1994 मध्ये संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता। त्या अर्जात आपले उत्पन्न आणि व्यवसाय मोठा असल्याचे सांगितले होते। आपल्याकडे 40 ते 50 कामगार कामाला असून या कामगारांना दर आठवड्याला सुमारे 9,000 रुपये रोख पगार द्यावा लागतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळत असल्याने सुरक्षेसाठी बंदूक आवश्यक असल्याचे म्हटले होते। याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल। आता हीच बंदूक या प्रकरणात त्यांच्यावर रोखल्या गेली आणि सगळेच मुसळ केरात गेले। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।